नमस्कार, मी मंजिरी. आपण पाहत आहात लोकसत्यवाणी न्यूज चॅनल. लोकांची सत्य कहाणी कथन करणारी वृत्तवाहिनी म्हणजे लोकसत्यवाणी. सर्व रसिक प्रेक्षकांना लोकसत्यवाणी न्यूज चॅनलच्या वतीने गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. नमस्कार. आमच्या सर्व रसिक प्रेक्षकांचे अगदी मनापासून आभार. आज गुढीपाडवा आणि लोकसत्यवाणी वृत्तवाहिनीच्या या वर्धापन दिनानिमित्त सर्वांचे मनापासून आभार. 20 वर्षाहून अधिक काळ या पत्रकारितेत घालवला. अनेक वृत्तपत्रातून आमचे लिखाण कविता प्रसिद्ध झाल्या. त्यानंतर आम्ही स्वतःचा मालकीचे एक स्नेहसहयोग नावाचे एक साप्ताहिक चालू केले. सतत 12 वर्षे चालू ठेवले. गेल्या वर्षी कोरोनाच्या काळात अनेक उद्योगधंदे फारच मंदावले. कामगार, मजूर, नोकरदार आणि उद्योगपतींनाही फार मोठा आर्थिक नुकसान सहन करावा लागला. त्यात प्रिंट मीडियालाही फार मोठा तोटा झाला. त्यात हे सगळे सोसत सामाजिक बांधिलकी म्हणून कुठेतरी आम्ही कमी पडू दिले नाही. मग आम्ही इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून लोकसत्यवाणी न्यूज चॅनलची निर्मिती केली आणि एका वर्षातच आपला प्रतिसाद आम्हाला चांगला मिळाल्यानंतर आज 1 वर्ष पूर्ण होत आहे. गेल्या वर्षीच्या या कोरोनाच्या काळात समाज प्रबोधनात्मक कार्यक्रम शोभायात्रेच्या माध्यमातून होत होत्या. दरवर्षी गुढीपाडव्याला नववर्ष हिंदू मराठी नववर्षाच्या निमित्ताने अनेक मोठमोठ्या शहरातून गुढीपाडव्याच्या या शोभायात्रा निघायच्या. या शोभायात्रेतून अनेक कलाकार मंडळी आपापली कला पेश करायची. कलाकारांना कुठेतरी आपल्याला व्यासपीठ मिळावे या हेतूने आम्ही या लोकसत्यवाणीच्या माध्यमातून कला दाखवणार आहोत. गुढीपाडवा हा या नववर्षाच्या निमित्ताने सर्वांना लाख लाख शुभेच्छा. चैत्र महिन्याची सुरुवात ज्या दिवशी होते तो दिवस म्हणजे गुढीपाडवा. महाराष्ट्रामध्ये साजरा होणारा गुढीपाडवा हा 3.5 मुहूर्तांपैकी एक मानला जातो. श्रीरामांनी याच दिवशी वालीच्या त्रासातून प्रजेला मुक्त केले होते. तेव्हा याच प्रजेने उत्सव साजरा करण्यासाठी घरोघरी गुढ्या उभारल्या होत्या आणि त्यामुळे या दिवसाला गुढीपाडवा असे म्हणण्यात आले. इतिहासाप्रमाणे भगवान श्री रामचंद्रांनी रावणाचा वध केला. त्याचे प्रतीक म्हणून लोकांनी आनंदाने घराघरावर गुढ्या उभारल्या. विजयाचे प्रतीक हे उंच असते, म्हणूनच गुढी उंच उभी करतात. 14 वर्षाचा वनवास पूर्ण करून श्रीराम परत आले तेव्हा त्यांचा राज्याभिषेक झाला. तो सण गुढीपाडवा म्हणून साजरा केला जातो असेही मानले जाते. असेही म्हणतात की गुढी ही सर्व वाईट शक्तींना आपल्यापासून दूर ठेवून आपल्या घरामध्ये सुख आणि समृद्धीचा आमंत्रित करते. गुढीपाडवा हा दिवस मराठी माणसांसाठी खूप महत्त्वाचा मानला जातो. या दिवशी आपण आपल्या घराला सुंदर फुलांनी सजवतो. आंब्याच्या पानांचे तोरण घराभोवती बांधतो. गुढी उभारण्याची प्रथा ही फार प्राचीन आहे. महाराष्ट्रीयन लोकांसाठी गुढीपाडवा म्हणजे नववर्षाची सुरुवात आहे. गुढी उभारण्यासाठी बांबूची किंवा कणकाची मोठी काठी वापरली जाते. त्या काठीला कोमट पाण्याने स्वच्छ धुतले जाते. नंतर काठीला चंदनाचा लेप आणि हळद कुंकू लावले जाते. काठीला वरील बाजूस नवीन वस्त्र, चाफ्यांच्या फुलांचा हार आणि साखरेची माळ लावली जाते. त्यानंतर घराच्या उजव्या बाजूला पाटावर गुढी उभी केली जाते. त्या दिवशी कडुलिंबाची पाने आणि गूळ खाण्याची प्रथा आहे. कडुलिंबाला आयुर्वेदामध्ये खूप महत्त्व आहे. मागील वर्षापासून सर्व कडू गोष्टी संपवून नवीन वर्षाची सुरुवात गोडव्याने करावी असे प्रथा सांगते. आंघोळीच्या पाण्यात कडुलिंबाची पाने टाकून त्या पाण्याने आंघोळ देखील करतात. आता आपल्या समोर हरिप्रिया आणि दीप्ती लेले गुढीपाडव्याच्या निमित्ताने संवाद साधणार आहेत. चला तर पाहूया. नमस्कार. लोकसत्यवाणीच्या या YouTube चॅनलवरती या नवीन कार्यक्रमामध्ये मी दीप्ती लेले आणि मी हरिप्रिया आपल्या सगळ्यांचं आम्ही दोघी जणी स्वागत करतो. आज गुढीपाडव्याचा दिवस आहे. हिंदू पंचांगाप्रमाणे आज आपला पहिला सण, त्यामुळे आज ह्या सणाच्या निमित्ताने आपण दोघी जणी एक नवीन कार्यक्रम घेऊन या YouTube चॅनलवर आलेलो आहोत. तर हरिप्रिया, जसं नवीन संकल्प केले जातात त्याप्रमाणे आज आपण नवीन कार्यक्रम सुरू करतोय. हो, नवीन कार्यक्रमाची गुढी आज आपण उभारतोय. गुढी लोकसत्यवाणी न्यूज चॅनलवर आपल्या ह्या कार्यक्रमाची नवीन गुढी आपण उभारतोय. आणि आज या कार्यक्रमामध्ये अर्थातच गुढीपाडवा हा एक महत्वाचा मोठा सण असल्यामुळे आपण सुरुवात करणार आहोत या गप्पांना गुढीपाडव्यापासूनच. पण वेगवेगळ्या गप्पा, वेगवेगळे विषय या कार्यक्रमात तुम्हाला नक्की ऐकायला मिळतील. त्याविषयी आपण नंतर जाणून घेऊच.
पण आता मात्र आज सुरुवात करूयात या गुढीपाडव्यापासून. कसं असतं ना हरिप्रिया, वसंत ऋतूचं आगमन होतं, वृक्षांना नवीन पालवी फुटते, आंबा कडुनिंब पळस पांगारा सगळ्यांना छान बहर आलेला असतो, कोकिळा स्वर आळवायला लागते आणि अशा या सुगंधित वातावरणामध्ये नवीन वर्षाची चाहूल आपल्याला लागते, ती म्हणजे चैत्र शुद्ध प्रतिपदेची. गुढीपाडवा म्हणजे नवीन संवत्सराचा आरंभ होतो, नवीन वर्षाची सुरुवात होते. आणि आपल्या या एकूण आयुष्यामध्ये आपण बघितलंय मानवी जीवनामध्ये सुचिता, पावित्र्य, मांगल्य, प्रेम, दया, क्षमा, सहानुभूती, शांती या सगळ्याची बीज पेरली गेली. आणि त्यासाठी म्हणूनच आपल्या पूर्वजांनी वेगवेगळ्या सणांची निर्मिती करून त्याची निसर्गाशी एक खूप सुंदर अशी सांगड घातली, पंचमहाभूतांची निर्मिती केली. आणि का तर त्यावेळेला विज्ञानाची प्रगती फारशी झालेली नाहीये, लोकांना फारसं समजत नाहीये, ह्या कारणांसाठी त्यांना पटकन समजावं, साध्या सोप्या भाषेत त्यांच्यापर्यंत हे सगळं पोचावं, म्हणून त्यांनी कुठेतरी या रूढी परंपरा काय करायचं काय नाही हे सगळं ते आपल्याला सांगत गेले आणि ते पुढे झिरपत आपल्यापर्यंत आलं. आणि आपण आज त्याच उत्साहाने हे सगळं साजरं करतोय. अगदी खरंच. आणि आता आपली जबाबदारी ही आहे की आपल्यापर्यंत जे पोहोचले ते आपल्याला आता पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवायचं आहे. अगदी खरं आहे. आणि ते पोहोचवायचं काम आपण करणार आहोतच, आपण करणारच आहोत. आपण आता बघतोय तसं की गुढीपाडव्यासारखा सण जेव्हा आहे तेव्हा आपण कशा तऱ्हेने तो साजरा करतो, त्याचा इतिहास काय आहे, गोष्टी काय आहेत, हे सगळं आपल्याला खरं तर माहिती आहे. पण पुन्हा एकदा आज त्याची का नाही आठवण आपण करून द्यायची, आपल्या नक्कीच त्या सगळ्यांना हे सगळ्याबद्दल सांगूया, त्यांच्याशी या विषयावरती गप्पा मारूया. आणि मग आपण इतर विषय घेऊन पुढच्या महिन्यात, पुढच्या आठवड्यात जसं जसं आपल्याला जमेल तसं तसं वेगवेगळ्या विषयांवर त्यांच्याशी गप्पा मारू. तर आजचा हा दिवस आपला गुढीपाडव्याचा, गुढीपाडवा, त्याविषयी आज आपण थोडंसं बोलूया सगळ्यांशी. हो अगदी नक्कीच. गुढीपाडवा हा जसा हिंदू सणांपैकी एक खरंच महत्वाचा सण आहे, अगदी वर्षाचा पहिला सण आहे हा. आणि प्रत्येक जण सणाची वाट बघत असतं प्रत्येक वेळेला. गुढीपाडव्याचा इतिहास हा वेगवेगळ्या आख्यायिका आणि कथांवरून तो आपल्याला माहिती करून देतच असतो. एका आख्यायिकेनुसार गुढीपाडव्याच्या दिवशी ब्रह्माने या सृष्टीची निर्मिती केली होती असं सांगितलं जातं. तर दुसऱ्या एका कथेनुसार गुढीपाडव्याच्या दिवशी राम 14 वर्ष वनवास भोगून रावणाचा पराभव करून अयोध्येत परतले होते. आणि त्यावेळी अयोध्येतील जनतेने गुढ्या तोरणं उभारून रामाचं खूप उत्साहानं स्वागत केलं होतं असंही सांगितलं जातं. आपल्याकडे खूप साऱ्या कथा, आख्यायिका, दंतकथा अगदी या सगळ्या सणांशी कायमच जोडलेल्या असतात. आता असंच बघ ना, जसं रामाची ही कथा सांगितली जाते तसं शालिवाहनांनी सुद्धा मातीचे पुतळे तयार केले, 6000 सैनिक पुतळे तयार केले आणि त्यांनी शकांचा पराभव करण्यासाठी त्या पुतळ्यांमध्ये प्राण निर्माण केले आणि मग त्यांनी शकांचा पराभव केला असं म्हटलं जातं. आणि याच शालिवाहन राजाच्या नावावरनं नवीन कालगणना सुरू होते, म्हणूनच त्याला शालिवाहन शक असं आपण म्हणतो. अशी सुद्धा आहे. असा आपला एक छान समृद्ध असा इतिहास आहे या प्रत्येक सणामागे. त्याची पावित्र्यता आहे प्रत्येक सणाची स्वतःची, मांगल्य आहे, पावित्र्यता आहे. अगदी खरं आहे. त्यामुळे आजचा हा चैत्र प्रतिपदेचा गुढीपाडव्याचा दिवस आपण आता घरोघरी साजरा करतो. आता आपण शहरांमधनं राहतो, वेगवेगळ्या शहरांमधनं आपल्याकडे जेव्हा जागा जशी असते त्याप्रमाणे सण साजरा करण्याची आपल्याकडे पद्धत आहे. त्यामुळे खिडक्यांमधनं, दरवाजाच्या बाहेर जिथे जागा असेल तिथे आपण एका काठीवरती एक आपला कलश असतो, त्या कलशाला जरतारी वस्त्र असतं, कडुलिंबाची पानं, साखरेच्या माळा, हे सगळं आपण छान ती गुढी अशा तऱ्हेने सजवतो आणि ती उभी करतो. सूर्योदयाच्या वेळेला आपल्याला ती उभी करायची असते, तर तशी आपण उभी करतो. पण तू मला वाटतं कोकणात बघितलेली आहेस, ती जरा वेगळी असते आपल्यापेक्षा. अगदी कोकणातील घर कौलारू असं वर्णनातच सगळं कोकणचं दर्शन आपल्याला होतं. आणि अशा ठिकाणी ना कौलारू घरं असतात आणि घराच्या बाहेर साधारण बांबूची जी काठी असते, तर आपल्या घराच्या उंचीपेक्षा उंच बांबू प्रत्येक घराच्या समोर तो सजवला जातो. जसं तू म्हणालीस मुंबईत करतात त्याचप्रमाणे करतात, फक्त ती जी बांबूची काठी असते ती
डोंगराच्या उंचीपेक्षा उंच असली पाहिजे, ही तिथे प्रथा आहे. त्यामुळे डोंगरावरून जर त्या दिवशी बघितलं तर इतक्या गुढ्या, उंच उंच गुढ्या दिसताना इतकं मनमोहून टाकतात ना, ते खूप सुंदर दिसतं. खूप सुंदर, किती छान दिसत असेल त्या दिवशी सगळ्या घरांच्या बाहेर अशी छान ती वस्त्र आणि सुंदर कलश असा मस्त. पण आपण आणि तिथे चैत्रातली रांगोळी काढण्याचं पण एक चैत्रांगण, बरोबर, हो हो हो, किती छान सुरुवात आहे, अगदी सुंदर. आणि आता बघ ना, आपण सगळे सणवार हे असे इतके मनमोकळेपणाने इतके दिवस साजरे करत होतो. आता मात्र माध्यम बदललं. आपण आज युट्यूबच्या माध्यमातून लोकांना हे सगळं सांगतोय. खरंच काहीशा नाईलाजानी जेव्हा आपण ह्या सगळ्याला सुरुवात केली ना गेल्या वर्षी, तेव्हा सुरुवातीला थोडंसं वाईट वाटत होतं आपल्याला, की बाहेर जाऊन आपल्याला काही साजरं करता येत नाहीये, आपले सगळे सणवार गेले, आपला आनंद कमी झाला का. पण तसं नाहीये. आपण आता या माध्यमातून सुद्धा हा आनंद घ्यायचा प्रयत्न करतोय. खूप काही शिकवलं गेल्या वर्षांनी आपल्याला. तर गेल्या वर्षी आपल्याला खूप काही शिकवलं. म्हणजे माणुसकी म्हणा, शेजार धर्म म्हणा, हे फक्त शब्दापुरते आपल्याला माहिती होते, पण ते आत्मसात आणणं आणि आपल्याकडून तशा प्रकारे कृती होणं, हे आपल्याला मागच्या वर्षी आणि या वर्षी अक्षरशः शिकवतंय आणि त्यातून आपण शिकतोय. अगं, आपल्या सगळ्या सणवारांचं महत्व तर तेच आहे ना. म्हणजे पूर्वजांनी हे जेव्हा सुरू केले त्यावेळेला त्याचं महत्व, त्याचं काय निमित्त असावं सगळ्यांनी एकत्र येण्याचं, तर हेच काहीतरी सणवार साजरे करायचे. आणि त्यावेळेला सर्व लोकांनी एकत्र यावं आणि सगळ्या लोकांनी एकत्र येऊन काहीतरी चांगलं कार्य त्यांच्या हातनं घडावं, यासाठीच तर हे सणवार साजरे केले जातात. आणि मग जसजसा इतिहास पुढे जात गेला तसतसं स्वातंत्र्य काळात सुद्धा आपण बघितलं तर लोकमान्य टिळकांनी गणपती सुरू करण्यामागे, सार्वजनिक गणपती सुरू करण्यामागे त्यांची हीच भावना होती ना, की लोकांच्या हातनं चांगलं कार्य व्हावं, स्वातंत्र्य प्राप्तीसाठी चळवळ एक निर्माण करावी, यासाठीच तर ह्या सगळ्या गोष्टी सुरू झाल्या. तर जसं तू म्हणालीस आत्ता, तसं शेजार धर्म, माणुसकी, सामाजिक एक आपली नैतिकता, समाजाप्रती आपलं असणारं एक देणं, ह्या सगळ्या गोष्टी आपण गेल्या वर्षी शिकलो ग. आणि आरोग्य हे तर अत्यंत महत्वाचं आहे. हे आपल्याला जसं आपल्या पूर्वजांनी सांगितलं, आरोग्य हा दागिना, हे अक्षरशः अंमलात आणतोय. आरोग्य हाच खरा दागिना आणि तो जपला पाहिजे. खरंय, मात्र आपण शिकलोय त्याच्यात. आरोग्याचं महत्व सुद्धा आपल्या पूर्वजांनी जाणलेलं होतं बरं का. आता बघ ना, प्रत्येक सणवाराला खाद्यपदार्थ कुठचे करायचे, का करायचे, त्या दिवशी काय करायचं, काय नाही, हे सगळं त्यांनी आपल्याला सांगून ठेवलेलं आहे. म्हणून तर चैत्र पाडव्याच्या दिवशी, आत्ताचा जो आपला हा गुढीपाडवा असतो, त्या दिवशी कडुलिंब ओळखलं मी. अगदी खरंय, थंडी कमी होते, उन्हाळ्याची सुरुवात होते. तर प्रत्येक सणाला गोडधोड तर हवंच, पण तरी सुद्धा कडुलिंबाचा कडू रस सेवन करून आजच्या दिवसात आपण नवीन वर्षाची सुरुवात करतो. कारण आहेच की आरोग्य छान राहावं, कडुलिंबाचा रस आपल्या आरोग्यासाठी चांगला आहे. तसेच आपल्या आयुष्यामध्ये जर काही वाईट प्रसंग येणार असतील तर ते आपण त्याच्यातून निभावून पुढे जाणं, हेही त्याच्या मागचं म्हटलं जात आहे. खरंय. त्यामुळे कडुलिंबाचं महत्व त्यांनी आपल्याला सांगितलं. तर एकूण काय आहे, प्रत्येक सणवार हा समाज, आरोग्य, निसर्ग, ह्या सगळ्यांची खूप सुंदर सांगड घालत असतो. त्यामुळे आपणही ते सगळं महत्व जाणूया आणि आपल्या पुढच्या पिढीपर्यंत ते पोहोचवूया, यासाठीच आपण ते आता साजरे करणार आहोत. नाहीतर कसं ग, शोभायात्रा होत्या गेल्या वर्षीपर्यंत. डोंबिवलीतील शोभायात्रा शोभायात्राची सुरुवात ही डोंबिवलीतूनच झाली. अगदी खरंय, आपल्याला सगळ्यांना माहितीये की शोभायात्रा किती छान सुरुवात झाली तिथून, आणि ती परंपरा सगळ्या शहरांमध्ये खरं तर सुरू होती. आणि मग तेव्हापासनं तरुण मुलं मुली सगळेजण अगदी नऊवारी, पारंपरिक साड्या, फेटे, सदरे, सगळे त्या निमित्ताने प्रत्येकाची नथ घालणं, अगदी खरं. तो उत्साह पण इतका बघण्यासारखा रॅली मधला सगळ्यांचा जल्लोष, उत्साह, अक्षरशः तरुणाई, खूप सुंदर, खूप छान. हे सगळं आता यावर्षी नाहीये. तर आपण आता बघतोय की उत्साह थोडासा कमी होतोय का, तर हरकत नाही, आपण घराघरात राहून हे सगळे सणवार उत्साहाने साजरे करायचा प्रयत्न करूया. तर आता अशी आठवण झाली की जेव्हा आपण 31 डिसेंबर संपून नवीन वर्ष इंग्रजी कॅलेंडर प्रमाणे सुरू करतो 1 जानेवारीला, मी उद्यापासून व्यायाम करणार आहे, मी उद्यापासून मॉर्निंग वॉकला जाणार आहे, मी उद्यापासून डाएट करणार आहे, पुस्तक वाचणार आहे, असे खूप सारे संकल्प केले जातात, ऐकायला मिळतात. तर तसे संकल्प होतात आणि नव्याचे 9 दिवस म्हणून ते
जानेवारीच्या शेवटापर्यंत संपलेले असतात, उत्साह त्यातला संपलेला असतो. तर आता मात्र आपण म्हणतोय तसं की गुढीपाडवा आहे, नवीन वर्ष सुरू होत आहे आपलं. तर आता मराठी महिना आपला चैत्र नवीन महिना सुरू होतोय, तर आता मात्र असा संकल्प आपल्याला विसरायचा नाही. एखादा छानसा संकल्प जो आपल्याला खरंच मनापासून आनंद देणारा असेल. तुम्ही गेल्या वर्षी अशा अनेक गोष्टी केल्या असतील की ज्या पैशाच्या पलीकडे जाऊन तुम्हाला आनंद ज्या गोष्टींनी दिला असेल. खरंय, अशा अनेक गोष्टी तुम्ही केल्या असतील की गेल्या वर्षी. तर ह्या सणाच्या निमित्ताने तुम्ही जर काही नवीन संकल्प केला असेल, जर काही अशी तुमच्या हातनं कोणाची सेवा घडली असेल, तुम्ही काही नवीन गोष्टी केल्या असतील, सणवार अत्यंत वेगळ्या तऱ्हेने तुम्ही साजरे केले असतील, तर ते आम्हाला नक्की सांगा. म्हणजे काय होईल हरिप्रिया, जसा आपण दोघी संवाद साधतोय तसा आपल्या प्रेक्षकांचा आपल्याशी संवाद सुरू होईल. त्या संवादामुळे ह्या संकल्पावरून मला आठवलं की आजच सकाळी मला तिची आठवण आली आणि ती सहज मला म्हणाली होती की मागचं वर्षभर रोज सकाळचा चहा मी आयता पिते. म्हटलं कसं काय आयता तू सकाळचा चहा पितेस? तर ती म्हणाली हो, माझी मुलगी रोज सकाळी पहिला चहा करते आणि पहिला चहा ती मला देते. म्हटलं वा, क्या बात आहे. आपल्यासारख्या या गृहिणींना सकाळचा पहिला चहा आयता मिळणं याच्यासारखं दुसरं सुख नाही. आणि ते शब्दात वर्णन करण्यापेक्षा ते अनुभवणं हे खरोखरच खूप सुंदर आहे. तर मुलीने हा संकल्प केला आणि गेले वर्षभर ती सातत्याने तो पाळला आणि त्याप्रमाणे ती करते. म्हणजे खरोखरच खूप चांगला संकल्प आहे त्या. हो, आईला खूप चांगला सुखद अनुभव मिळतोय तिच्या संकल्पामुळे. हरिप्रिया, म्हणजे कसं असतं, एवढीशी छोटीशी गोष्ट आपल्याला घरातल्याच व्यक्तीने केलेली एवढा आनंद देऊन जाते. दुसऱ्याला आनंद देण्यासाठी तुम्ही केलेल्या खूप गोष्टी असू शकतात आणि आपल्याला असं वाटतं कुठे सांगायच्या त्या, तर आम्हाला सांगा, आम्ही आहोत त्या ऐकायला. आम्हाला सांगा. नक्की. तर त्यातली खूप छान छान अशा तुमच्याकडनं संकल्पना, तुम्ही काही साजरे केलेले सणवार की ज्याच्यामध्ये काहीतरी तुम्ही वेगळं केलंय. आता झाडं लावायचा संकल्प करतात, काही जण दुसऱ्याला मदत करतात पण बोलून दाखवत नाही. आपल्याकडे ही परंपराच आहे की केलेलं दान हे दुसऱ्याला एका हाताचं दुसऱ्या हाताला कळू नये, दुसऱ्या हाताला कळू द्यायचं नाही. नाही, आता थोडंसं आपण बदलूया अशासाठी आपल्याला आयडिया मिळतात, कल्पना मिळतात की अच्छा एखाद्या व्यक्तीने असंही केलंय तर हरकत नाही. आता मी अशा तऱ्हेने एखादी गोष्ट तुम्ही ते आमच्या बरोबर शेअर करा की आम्हालाही कळतील आणि अनेक प्रेक्षक आहेत त्या प्रेक्षकांनाही कळतील की कशा प्रकारे संकल्प केले जातात आणि मग त्यांनाही काहीतरी त्याच्यातनं समजेल की आपण करू शकतो वेगवेगळे संकल्प. त्यामुळे आता कमेंट बॉक्समध्ये लवकरात लवकर जाऊन आमचा हा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटतोय आणि तुम्ही केलेले संकल्प ह्याविषयी जरूर आम्हाला कळवा. बरोबर. आणि लोकसत्य आणि लोकसत्यवाणी न्यूज चॅनल हे उत्कृष्ट कमेंट किंवा तुम्ही जो संकल्प करणार आहात तो संकल्प कमेंटमध्ये देणार आहात आणि त्या संकल्पाला जो उत्कृष्ट संकल्प असेल त्याला प्रसिद्धी चॅनल देणार आहे आणि त्या व्यक्तीला आपल्या कार्यक्रमामध्ये सहभागी करून त्याच्या तोंडूनच आपल्याला सगळ्या प्रेक्षकांना संकल्प ऐकायला मिळणार आहे. वा 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 वा, चला चला लगेच कामाला लागा आणि तुमचा नवीन संकल्प आणि तुमच्या कमेंट्स आमच्यापर्यंत पोहोचवा, कारण आम्हालाही तुमच्याशी सतत संवाद साधायला आवडणार आहे. त्यामुळे आम्ही दोघी नवीन विषयासह तुम्हाला पुन्हा पुन्हा भेटत राहणार आहोत आणि जर तुमचा सहभाग वाढला तर हा कार्यक्रम ह्याच्यापेक्षाही रंगतदार होत जाणार आहे. अगदी अगदी. आणि त्याच्यासाठी प्रेक्षकांचा सहभाग हा खूप महत्वाचा आहे आणि आम्हाला आमच्या कार्यक्रमामध्ये जास्तीत जास्त प्रेक्षकांचा सहभाग व्हावा हीच आमची इच्छा आहे ऍक्च्युली. तर त्यामुळे हरिप्रिया आज आपण थांबणार आहोत इथेच आणि पुन्हा भेटणार आहोत अशाच पुढच्या भागामध्ये नवीन विषय नवीन काहीतरी घेऊन. आज आपण जी गुढी उभारलेली आहे तर ती गुढी आता त्याचा डंका आपण पोचवायचा आहे, आपल्याला सगळ्यांपर्यंत पोचायचं आहे आपल्याला. बरोबर. त्यामुळे मी आता एक स्लोगन सांगते छानपैकी शुभेच्छा रिलेटेड. हे नवीन वर्ष घेऊन यावं आपल्यासाठी आरोग्याचं वरदान, समोर आहे एकजुटीने कोरोना शत्रूला हरवण्याचं आव्हान, चला दाखवू त्याला ताकद भारतीयांच्या एकीच्या बळाची, घरात राहूनच आपण शपथ घेऊ आरोग्य सांभाळायची. क्या बात है. आरोग्य सांभाळायचं आहे, समाज निसर्ग ह्या सगळ्यांची जपणूक करायची आणि आपल्याला
सगळ्यांना पुढे जात राहायचं आहे, हे सगळ्यात महत्वाचं आहे. अगदी अगदी बरोबर. त्यामुळे गुढीपाडव्याच्या दिवशी, आपल्या या नवीन सणाच्या दिवशी अंधकारावरती मात करून प्रकाशाच्या दिशेने जसं आपण म्हणतो जायचंय, तसं नवीन पाऊल टाकूया आणि ह्या सगळ्यावर मात करून पुढे जाऊया. उत्तम आरोग्य तुम्हाला सगळ्यांना लाभू दे या शुभेच्छांसह आणि आपण या कार्यक्रमात आज इथेच थांबतोय. नमस्कार. नमस्कार. वेळ झाली आहे छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत राहा लोकसत्यवाणी न्यूज चॅनल. संस्थापक संचालक सुनील खर्डीकर सरांचे खर्डीकर क्लासेस. एकच विश्वास खर्डीकर क्लास. फक्त यशासाठीच असे नामांकित खर्डीकर क्लासेस. 10वी 11वी 12वी मराठी व इंग्रजी माध्यम. मुख्य कार्यालय भाग्योदय बिल्डिंग, दुसरा माळा, डोंबिवली पूर्व. ऑफिस नंबर 025128639550. मोबाईल नंबर 9820627580. दुसरा नंबर 9820904646. आमच्या शाखा ठाणे, बदलापूर, दिवा, टिटवाळा, कल्याण. त्वरित संपर्क साधा. ब्रेक नंतर पुन्हा येत आहोत. चला तर पाहूया पुढील कार्यक्रम. सुस्वागतम सुस्वागतम. आज या ठिकाणी गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर आमचे परममित्र, कोकणपुत्र, सन्माननीय श्री संतोष सावंत यांनी लोकसत्यवाणी वृत्तवाहिनी गेल्या वर्षी चालू केली होती. आता त्याला 1 वर्ष पूर्ण झालं आहे आणि त्यानिमित्तानं ते वर्धापन दिन साजरा करीत आहे. त्यानिमित्तानं आम्हा श्रमिक प्रासादिक भजन मंडळ बुवा विठ्ठल परवानी मंडेला जी गायन करायची सुवर्ण संधी दिली आहे त्याबद्दल त्यांचे मनस्पूर्वक आभार आणि वर्धापन दिनाच्या त्यांना लाख लाख शुभेच्छा. धन्यवाद. Hasta
सत्यवानी परिवार वर्धापन दिन करती साधु सत्यवानी परिवार वर्धापन दिन करती साधु सत्यवानी परिवार। सत्यवानी परिवार वर्धापन दिन करती साधु सत्यवानी परिवार वर्धापन दिन करती साधु सत्यवानी परिवार। सत्यवानी परिवार वर्धापन दिन करती साधु सत्यवानी परिवार वर्धापन दिन करती साधु सत्यवानी परिवार। बप्पा मोरया बप्पा मोरया बप्पा मोरया बप्पा मोरया आता आपल्या समोर येत आहेत शाहीर दत्ता ठुले. शाहिरी कलेसंदर्भात माहिती देत आहेत आणि त्यांनी लिहिलेली गीत रचनाही सादर करीत आहेत. चला तर पाहूया. नमस्कार मंडळी, मी शाहीर दत्ता ठुले, वय वर्ष 80, राहणार पवई. आजच्या या शुभदिनी मला लोकसत्यवाणी न्यूजचे संपादक माननीय संतोष सावंत साहेब
आणि प्रतिनिधी माननीय अवधूत सावंत साहेब यांनी शाहिरीवर 2 शब्द बोलण्यास सांगितलं आणि मी तो प्रयत्न केला. त्यांनी मला ही संधी दिली, याबद्दल या लोकसत्यवाणी चॅनलचं मी अत्यंत आभारी आहे. मंडळी, शाहीर म्हटला की समाज प्रबोधन करणारा, समाज शिक्षण देणारा, समाजाला मनोरंजनातून लोकशिक्षण देणारा घटक अशी त्याची व्याख्या आहे. शाहिरीचे 3 प्रकार असतात. एक पहिली शाहिरी वीररस शाहिरी, दुसरी शाहिरी ही शृंगार रस शाहिरी आणि तिसरी शाहिरी ही भक्तिरस शाहिरी. आता वीररस शाहिरीमध्ये काय होतं तर जे थोर पुरुष होऊन गेले, जे वीर पुरुष होऊन गेले, ज्या वीरांगणा होऊन गेल्या, त्यांचे कवनातून गोडवे गाणं, त्यांची स्तुती करणं, त्या काव्याला पोवाडा म्हणतात. म्हणजे तो वीररस पोवाडा, डफावर थाप मारून त्या शूर पुरुषांचे गोडवे गायचे, त्यांच्या पराक्रमाचे गोडवे गायचे. तो झाला वीररस. आता शृंगार रस म्हणजे एखाद्या स्त्रीचं वर्णन करायचं आणि ते वर्णन इतकं मादक करायचं की त्याला शृंगारस म्हणतात, म्हणजे ती लावणी. हा दुसरा प्रकार. आणि तिसरा प्रकार म्हणजे भक्तिरस म्हणजे अभंग, भारुड, देवाचं भजन करायचं शाहिरीच्या माध्यमातून, त्याला म्हणतात भक्तिरस. असे शाहिरीचे प्रकार आहेत. आणि नंतर मग त्याचे उपप्रकार आहेत. डांगर शाहिरी, भेदिक शाहिरी, हे त्याचे उपप्रकार आहेत. मंडळी, पूर्वी शाहीर हे बिरुद नव्हतं. पूर्वीचे राजे त्यांच्या दरबारामध्ये अशी मंडळी ठेवत की जे पराक्रमी पुरुषांचे, पराक्रमी वीरांचे, पराक्रमी वीरांगणाचे गुणगान गायचे, पण त्यांना शाहीर म्हणत नव्हतं, त्यांना भाट म्हणायचे. कारण हे भाट त्यांचं गुणगान गायचं. 1292 साली आपल्या देवगिरीचा बिंबराजा आला. त्या बिंबराजाच्या दरबारी सुद्धा असे भाट होते की जे शूर पुरुषांचे किंवा राजाचे गुणगान गायचे आणि त्याला ते भाट असं म्हणायचं. पण खरं बिरुद प्राप्त झालं शाहीर म्हणून, खरी शाहिरी संज्ञा प्राप्त झाली की 16व्या शतकात मराठी साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळी. छत्रपतींना शाहिरांची, लोक कलाकारांचे चाहते होते. त्यांच्या दरबारात गोंधळी, वाघ्या मुरळी ह्याला भयंकर मान असे. शाहिरीवर छत्रपती इतके खुश असायचे की त्याचं एक उदाहरण म्हणजे त्यांनी त्या काळचे शाहीर अज्ञानदास, या अज्ञानदास शाहिरांना अफजल खानाच्या वधाचा पोवाडा उत्तमरित्याने गायला म्हणून त्यांनी छत्रपतींनी त्यांना बसायला घोडा आणि चांदीचा तोडा बक्षीस दिला. असे आमचे छत्रपती हे शाहिरांचे चाहते होते. 16व्या शतक ओलांडलं, नंतर 17व्या आणि 18वं शतक चालू झालं. त्यावेळेला पेशवे होते. हा पेशवे काळ म्हणजे पेशवे खरोखर पराक्रमी शूर होते, पण ते थोडेसे चैनी होते. त्यांना शृंगारिक लावण्यांची फार आवड असायची आणि म्हणूनच त्यावेळी बाजीराव मस्तानी हे प्रकरण गाजलं होतं. मंडळी, अशा वेळेला मग काय करायचे त्यावेळीचे शाहीर म्हणजे होलाजी बाळा, आनंद फंदी, राम जोशी, नंतर आमचे पठ्ठी बापूराव, ही मंडळी काय करायची, त्यांच्या शाहिरी पोवाड्याबरोबरच, शाहिरी इतर गीतांबरोबरच त्यांनी लावण्यांवर जास्त जोर दिला. आमचे पठ्ठी बापूराव, त्यांच्या फडामध्ये सुरुवातीला बाई नसायची, पण समोर बाई उभी आहे असं समजून त्या बाईचं वर्णन ते शृंगाराने करायचे, म्हणजे लावणीच्या रूपाने करायचे. पठ्ठी बापूराव म्हणायचे की गुलजार कुणाची ज्वानी फुलली भरघोस, तू सारे ही आली कुठून, रूप हे गगनीचे तारे, विझवा पडतील तटा तट तुटून. बघा किती शृंगार रस्त्यात जडलेला आहे. असा तो काळ होता. त्यानंतर पेशवेकालीनच्या नंतर ज्या वेळेला 17-18 युग चालू झालं आणि नंतर ज्यावेळेला 19व्या शतक चालू झालं, त्यावेळी 19व्या शतकात आमचे बरेचसे शाहीर उदयाला आले. ते शाहीर म्हणजे कोण? शाहीर अमर शेख, शाहीर अण्णाभाऊ साठे, आत्माराम पाटील, कृष्णराव साबळे, शाहीर योगेश, राजाभाऊ खामकर, शाहीर दादा कोंडके इत्यादी थोर शाहीर त्या 19व्या शतकात उदयाला आले. माफ करा, अनावधानाने कोण्या शाहिराचं नाव राहिलं असेल तर मला माफ करा. या शाहिरांनी तर तो काळ गाजवला, पण त्यांनी या शाहिरीची थोडी पद्धत बदलली. नुसते शाहिरी पोवाडे किंवा लोकगीत गाण्यापेक्षा त्यांनी लोकनाट्यावर भर दिला. पण ह्या लोकनाट्यातून समाज प्रबोधन असायचं, समाज मार्गदर्शन असायचं,
समाजाच्या काय चुका होतात त्याच्यावर प्रकाशझोत टाकलेला असायचा. प्रामुख्याने लोकनाट्याच्या निमित्तानं जर कोणी समाज शिक्षण दिलं असेल तर ते अग्रगण्य नाव असेल शाहीर अमर शेख आणि शाहीर कृष्णराव साबळे. या मंडळींनी पारावर चालणारा तमाशा, पारावर चालणारी शाहिरी लोककला किंवा मैदानात चालणारी शाहिरी लोककला, या शाहिरी लोककलेला त्यांनी 4 भिंतीच्या आड म्हणजे थिएटरमध्ये आणण्याचं महान कार्य कोणी केलं असेल तर या शाहिरांनी केलं. असे शाहीर, या शाहिरांनी आपली शाहिरी लेखणी जी उजळवली ती संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याच्या वेळेला. ज्यावेळेला संयुक्त महाराष्ट्राचा लढा झाला, 105 हुतात्मे बळी पडले, त्यावेळेला शाहीर सुद्धा मागे नव्हते. शाहीर अमर शेख, शाहीर कृष्णराव साबळे, आत्माराम पाटील, अण्णाभाऊ साठे या शाहिरांनी त्या कालावधीला अनुरूप अशी गाणी लिहिली. आमच्या आत्माराम पाटलांनी तर लिहिलं सरकारला उद्देशून, ज्यावेळेला संयुक्त महाराष्ट्राचा लढा झाला म्हणजे मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे यासाठी लढणारे शाहीर, त्यावेळेला आत्माराम पाटील म्हणायचे, संयुक्त महाराष्ट्र उगवते माझ्या सरकारा, खुशाल कोंबड झाकून धरा. हे गाणं संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढलं. शाहीर अमर शेखांनी तर दिल्लीला जाऊन मैदानात सरकारला उद्देशून सांगितलं की जागा मराठा आम जमाना बदलेगा, उठा है तूफान आखिर बंबई लेकर दमलेगा. बघा, यासाठी सरकार सुद्धा हादरलं आणि शेवटी ही मुंबई आमच्या महाराष्ट्राला मिळाली. असे शाहीर, आणि या शाहिरांना, या त्यांच्या कलेला बांधिलकी मानून आज आम्ही उपरोक्त शाहिरांच्या कलेला बांधिलकी मानून आम्ही आता सध्याचे शाहीर या शाहिरीची वाटचाल चालत आहोत. त्यात प्रामुख्यानं शाहीर कृष्णकांत जाधव, शाहीर मधु खामकर, शाहीर शांताराम चव्हाण, सुखदेव कांबळे, विष्णुपंत गिलबिले, आनंद सावंत, कमलाकर पाटील, भिकाजी भोसले आणि युवा शाहीर निलेश जाधव आणि युवा शाहिरा धनश्री पवार, या आम्ही सर्व मंडळी ही आम्ही शाहिरीची वाटचाल आता या शाहिरांच्या बोटाला धरून आम्ही चालत आलो आणि तीच आम्ही शिकलो. परंतु मंडळी, आम्हाला खंत मात्र एकाच गोष्टीची वाटते, ही शाहिरी कला इतकी बुलंद कला असून सुद्धा आमचा तरुण वर्ग या शाहिरी कलेकडे पाहत नाही, त्या कलेकडे दुर्लक्ष करतोय. या शाहिरी कलेचं महत्व, या शाहिरी कलेचा मोठेपणा, त्या शाहिरी कलेची थोरवी या तरुण वर्गाला कळत नाही. अहो, मोठमोठ्या मंडळींनी शाहिरींचं वर्णन काय केलंय तुम्हाला माहिती आहे का? बाळासाहेब भारदे म्हणायचे, रंगमंचावर पेटी आणि ढोलकी ह्या ताला सुरात गायक जेव्हा एखादं कर्णमधुर आणि भावनापूर्ण एखादं गाणं गातो त्याला म्हणायचं भावगीत. पण सिनेमात गातात ते हावभाव गीत, पण शाहीर गातो ते प्रभावगीत. हे बाळासाहेब भारदेचं म्हणणं आहे. आणि त्याचप्रमाणे मंडळी, ज्यावेळेला शाहीर अमर शेखांच्या काव्यसंग्रहाचं उद्घाटन व्हायचं होतं त्यावेळेला अमर शेखांनी आत्रेंना विनंती केली की आपण माझ्या या काव्यसंग्रहाला काहीतरी मनोगत द्या. त्यावेळेला आत्रेंनी मनोगत दिलं. त्या मनोगतात आत्रे म्हणतायत, शाहीर आणि कोंबडा यात काहीच फरक नाही, कारण कोंबडा जसा आरून गावाला जागृत करतो तसा शाहीर हा गाऊन समाजाला जागृत करतो. बघा किती छान आत्रे साहेबांनी याला उदाहरण दिलंय. पण ह्या कलेची महती, याची थोरवी अजून आमच्या या तरुण वर्गाला कळत नाही. आणि यासाठी आम्ही सर्व शाहीर सध्या जे कार्यरत आहोत ते सर्व शाहीर आम्ही प्रयत्नात आहोत. नवीन नवीन शाहीर घडवण्याचा प्रयत्न करतोय. आणि त्यासाठी आमची मुंबईत रजिस्टर्ड संस्था आहे शाहिरी लोककला मंच, या संस्थेमार्फत आम्ही हा प्रयत्न चालू ठेवलाय. भले तरुण वर्गाने झुकू न झुकू, पण आमच्या प्रयत्नाची कास आम्ही मात्र सोडली नाही. असो मंडळी, थोडक्यात आम्ही शाहिरीची कल्पना दिली, आपण शांतपणे ऐकली. या शाहिरीला माझा त्रिवार सलाम, त्रिवार सलाम. आणि पुन्हा एकदा या लोककला न्यूजच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार मंडळी, मी शाहीर दत्ता ठुले, राहणार मुंबई. अजूनही कोरोना गेलेला नाही तेव्हा गाफील राहू नका म्हणून हा संदेश मी तुम्हाला देतोय. कोणता? हा कोरोना राक्षस, हा कोरोना राक्षस ओकतो या जगभर, हा कोरोना राक्षस ओकतो या जगभर. सॅनिटायझर मास्कचा चालू ठेवा वापर, सॅनिटायझर मास्कचा चालू ठेवा वापर, सॅनिटायझर मास्कचा चालू ठेवा वापर. हा कोरोना व्हायरस दाखवी आपली खेळी, दाखवी आपली खेळी, आहो दाखवी आपली खेळी. कैक लाख जीवांचा घेतला यानं बळी, घेतला
घेतला यानं बळी. ही महामारी हो ही महामारी करूया हद्द पार, या रोगाला करूया हद्द पार. कसं? सॅनिटायझर मास्कचा चालू ठेवा वापर. भले सॅनिटायझर मास्कचा चालू ठेवा वापर. आमचं शासन हे पाठीशी खंबीर, पाठीशी खंबीर, अहो पाठीशी खंबीर. नाना उपाय करूनी जनता देती धीर, जनता देती धीर, अहो जनता देती धीर. रुग्णसेवेला नर्स आणि डॉक्टर, नर्स आणि डॉक्टर, अहो नर्स आणि डॉक्टर. स्वजीवाची हो स्वजीवाची नाही त्यांना डर, स्वजीवाची नाही त्यांना डर. म्हणून सॅनिटायझर मास्कचा चालू ठेवा वापर. शाबास. सॅनिटायझर मास्कचा चालू ठेवा वापर. मेहनत करती सफाई कामगार, सफाई कामगार, अहो सफाई कामगार. पोलीस यंत्रणा रस्त्या रस्त्यावर, रस्त्या रस्त्यावर, अहो रस्त्या रस्त्यावर. दिनरात मेहनत विसरून घरदार, विसरून घरदार, अहो विसरून घरदार. त्यांच्या सूचनेचा हो त्यांच्या सूचनेचा करूया आदर, त्यांच्या सूचनेचा करूया आदर. कसा? सॅनिटायझर मास्कचा चालू ठेवा वापर. भले. सॅनिटायझर मास्कचा चालू ठेवा वापर. जे बळी पडले आठवा त्यांना मनी, आठवा त्यांना म्हणी, अहो आठवा त्यांना म्हणी. कैक असतील हो घरचे करते धनी, घरचे करते धनी, अहो घरचे करते धनी. त्यांच्या आत्म्याला हो त्यांच्या आत्म्याला शांती दे ईश्वर, त्यांच्या आत्म्याला शांती दे ईश्वर. म्हणून सॅनिटायझर मास्कचा चालू ठेवा वापर. शाबास. सॅनिटायझर मास्कचा चालू ठेवा वापर. हा कोरोना राक्षस ओकतो या जगभर, हा कोरोना राक्षस ओकतो या जगभर. सॅनिटायझर मास्कचा चालू ठेवा वापर, सॅनिटायझर मास्कचा चालू ठेवा वापर. सॅनिटायझर मास्कचा चालू ठेवा वापर, सॅनिटायझर मास्कचा चालू ठेवा वापर. आता आपल्या समोर येत आहे विराज शंकर सरगर. हे आपल्या समोर पोवाडा सादर करत आहेत. चला तर पाहूया. नमस्कार, माझे नाव विराज शंकर सरगर. महाराजांची शिवाजी महाराजांची पिगरपामा होती. महाराजांची चिपी बेरपामा, महाराज मला ना कुठला घामा. त्यात कोण झाले थंडे जलबान ती बेबामा. बेबाम बडी बेबाम आली राती त्या बलका नाने तिच्या अंगावर दरवाजा झाला गप काळा. कोणी घेणे फुलं काढ चाळान मानले हलो. तुझा ते सरदार उठला त्याने विला उचलला. मी बोलला हमले शिवाजी को. ते नाव अफजल खाने, तेरा नाव अफजल खाना. दिखता टाकता चोखायचा खान बोलला साठी चोकून. तुका टाकतो चेंडून दे अब्बास नाला. कपू झाड डवाळाट खाना निघाला मोठा गुणीत. त्याचं गोड पायदल फोड फाटाले पक्कल. अंगी झाड तिथं मला कामा कावतो चल. वाटेल भेटे त्याला चिल्ली गाव लुटली दोन केली. आय म्हणे ती आबू लुटली. कोण उठला बाबा टीचर पडला पंट झाडा. मानत आपण कुठे अंदाजून निघून जावे. दिला म्हणा काय म्हणता बाबा. या मातीने आपलं पुत्र मात्र भेट पण भ्यापणे पडून जावे. मने मुळे सावा का म्हणे आता वांगणी तू सावा. आता वांगणी तू सावा म्हणे
याव गले लगदा कनक मारी ओटली लोकने नंदन गेली ओ दी खाण्याला आले दिलं दगा केला पण अभिमान मानेला कटेचा वरटेने केला तर आवाज झाला किती छोटे अंगा खानवे वर इतका मान फोटो में बिलकट ढकलला वॉक में कमाला केला तर फाडले फोटाला कानात पोटला बाहेर आला ओडी कान पोटला बाहेर आला ओडी जय जय भवानी जय शिवानी. आता आपल्या समोर येत आहे यश प्रवीण कुमार दवडे. यो वेलकम टू द कपिल शर्मा शो. दोस्तों, आप सभी तो जानते ही होंगे कि केजीएफ कितनी फेमस फिल्म थी, तो उसकी पूरी स्टार कास्ट आ रही है. और सबसे पहले एंट्री ले रहे द वन एंड ओनली रॉकिंग स्टार यश. बेटा, मैं तुमको एक बात बताना चाहता हूँ, बुरा मत मानना. मुझे तुम्हारा मुंह बिल्कुल पसंद नहीं आता. तुम्हारे मुंह पे हाथ थू. अच्छा रहने दो, इसका मुंह तो वैसे ही खराब है. वैसे मैं आपको एक बात बतानी चाहता हूँ, आप यकीन ही नहीं करेंगे. कर लेंगे ना यकीन, क्यों नहीं करेंगे, आप बताओ तो सही. मैं आपको ये बताना चाहता हूँ कि किसी के घर में दाल बन रही हो कुकर में, तो मैं बाहर से सीटी बजा के दाल पका देता हूँ. ओहो, साक्षात कंगना मैम आई है. ओ माय गॉड. कंगना जी नमस्ते, सोफा जी नमस्ते, श्रीमान जी नमस्ते. हैं? सोफे को कौन श्रीमान बोलता है? अभी देखिए, केबीसी में जैसे अमिताभ बच्चन अपने कंप्यूटर को श्रीमती जी बोलते, श्रीमान जी बोलते, तभी आपका आपत्ति नहीं निकलता है. अभी आपकी आपत्ति काहे निकल रही है? अच्छा रहने दीजिए, छोड़िए सोफे की बात छोड़िए. मेरा ना एक जरा जॉक्स का पिटारा रहता है. मैं आपको जोक्स सुना दूं क्योंकि ना यहाँ पे बहुत माहौल बन जाता है. सबको जोक्स सुनने हैं मेरे? ये ऐसी एक चीज बताइए जो शादी से पहले पति और पत्नी की हो सकती है, लेकिन शादी के बाद सिर्फ पति की होती है. ऐसी कौन सी चीज है? गलती. अच्छा, एक और. अच्छा, एक हाथी होता है. वो जंगल में चल रहा है. अरे आगे तो बोलो. रुको जरा, सुनो पहले. वो चल रहा है. फिर बारिश आ जाती है. वो भागने लगता है. वो भाग रहा है. आगे? फिर वो क्या होता है? फिर आप ही बताओ क्या होता है? क्या होता है? भीग जाता है. अच्छा, तो आप सब ऐसे ही हंसते रहिए, मुस्कुराते रहिए, आसपास सफाई बनाए रखे, सोशल डिस्टेंसिंग मेंटेन करें, मास्क पहनिए और देखते रहिए द कपिल शर्मा शो. यो थैंक यू. मैं प्रीति दबड़े और मैं यश दबड़े, पुणे से. वेळ झाली आहे छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत राहा लोकसत्यवाणी न्यूज चॅनल. संस्थापक संचालक सुनील खर्डीकर सरांचे खर्डीकर क्लासेस. एकच विश्वास खर्डीकर क्लास. फक्त यशासाठीच असे नामांकित खर्डीकर क्लासेस. 10वी 11वी 12वी मराठी व इंग्रजी माध्यम. मुख्य कार्यालय भाग्योदय बिल्डिंग, दुसरा माळा, डोंबिवली पूर्व. ऑफिस नंबर 025128639550. मोबाईल नंबर 9820627580. दुसरा नंबर 9820904646. आमच्या शाखा ठाणे, बदलापूर, दिवा, टिटवाळा, कल्याण. त्वरित संपर्क साधा. आता आपल्या समोर बुवा हेमंत परब आणि त्यांचे सहकारी भजन सादर करत आहेत. चला तर पाहूया. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. धन्यवाद. डोंबिवलीतील तमाम नागरिकांना चैत्र शुद्ध प्रतिभा गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. गुढीपाडव्याचे औचित्य साधून लोकसत्यवाणी न्यूज चॅनेलच्या प्रथम वर्धापन दिनी सन्माननीय मुख्य संपादक श्री संतोष गोपाळ सावंत यांनी आम्हा साई समर्थ प्रासादिक भजन मंडळ गरीबाचा वाडा डोंबिवली पश्चिम आम्हाला सुवर्ण संधी दिली, त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार. आपले चॅनल हे महाराष्ट्रामध्ये नावलौकिक हो हीच आजच्या शुभदिनी ईश्वरचरणी प्रार्थना. साई समर्थ प्रासादिक भजन मंडळ
बुवा श्री हेमंत परब, पकवाज वादक श्री दत्ताराम बुवड, चक्कीवादक आशिष वायंगणकर आणि विलास पोस्टुरे, श्री कोरस रणजित बुवड, श्री सत्यवान पाटोळे, श्री नामदेव सावंत, राज पाटोळे, सदानंद सावंत, शुभम सावंत, विलास पोस्टुरे, रोहित दोरकडे, रोहित सावंत.
Yeah.
माझ्या
आता आपल्या समोर येत आहे बाल कलाकार सुजल सुनील गाढवे. हा आपल्या समोर पोवाडा सादर करत आहे. चला तर ऐकूया. नमस्कार, माझे नाव सुजल सुनील गाढवे. मी ज्ञानप्रकाश शाळेमध्ये इयत्ता 2री मध्ये शिकत आहे. आपल्या महाराष्ट्राचे कुलदैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज हे कोण होते ते मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. ऐका. 62 किलोची तलवार वागवतो त्याचे नाव यशाजी. 2000 जणांबरोबर एकटक खिंड लढवतो त्याचे नाव बाजी. हात तुटला तरी लढत राहतो त्याचे नाव तानाजी. 8 तासांमध्ये दिल्लीहून पुण्याला घोडा आणतो त्याचे नाव संताजी. शत्रूच्या छावणीत घुसून छावणीचा मुकुट तोडून आणतो त्याचे नाव धनाजी. ठाणे वाघाला सामोरे जातो आणि उभा फाडतो त्यांचे नाव संभाजी. आणि या सगळ्यांना एकत्र घेऊन स्वराज्याचे तोरण बांधतो त्यांचे नाव शिवछत्रपती शिवाजी. असा राज्य झाला नाही ना कधी होणार, असा राज्य झाला नाही ना कधी होणार. असे आपल्या देवाचा मी पोवाडा सादर करणार. महाराजांची शिवाजी महाराजांची कीर्ती बेफाम होती. महाराजांची कीर्ती बेफाम. भल्या भल्यांना फुटला घाम. याला कोण घालील हे सण दरबारी कुस्ती बेगम. बडी बेगम म्हणजे अली आदिलशाहची आई बरं का. नजर येत तिच्या अंगार. दरबार झाला गपगार. कुणी घेईना पुढाकार. साऱ्यांनीच मानी हार. इतक्यात अचानक एक सरदार उठला. बोलला हम लाएंगे शिवाजी को. आणि त्यानं विडा उचलला. नाव त्याचं अफजल खान. नाव त्याचं अफजल खान. जिथं जागता जणू सैतान. खान बोलला छाती ठोकून. शिवबाला टाकतो चिडून. कौतिक झाले दरबाराचे. खान निघाला मोठ्या गुरमीत. त्याचं गोड तळ पायतळ. फौज पाटलाही बक्कळ. अंगी धातींचं फळ. वाण नारा कापी जायचं. वाटेत भेटेल त्याला चिंडीत. ठेचीत खानाची सेना निघाली. गाव लुटली. देवळ उद्ध्वस्त केली. आया बहिणींची आग लुटली. कोण कोण रोखणार हे वादळ. आता शिवबाचं काही खरं नाही. इकडे निजाम तिकडे मोगल पलीकडे इंग्रज. तो हेच बोलू लागला. आर्मी या राज्याची सेना मुठभर. खानाला कसा ठोपणार काय लढवा हुन्नर. चिंतेचा पंत सरदार. महाराज आपला जीव लाख मोलाचा आहे. खानाचं सैन्य अफाट आहे. आपण कुठेतरी अन्य स्थळी निघून जाऊयात. काय म्हणणार रायवा शिवबा केवळ आमचा पुत्र नाही या मराठी मुलकाचा स्वाभिमान आहे. अशा वाघिणीचा तो छावा. अशा वाघिणीचा तो छावा. गणिमान कसा टेचावा. डोक्यात गणी मी कावा. भेटीचा धाडला सांगावा. प्रतापगड आमने सामने भेटीचा सांगावा. खानानं हसत हसत कबूल केला. दिवस ठरला. ठरल्याप्रमाणे प्रतापगडच्या पायथ्याची खान. प्रतापगडच्या पायथ्याची खान. प्रतापगडच्या पायथ्याची खान. प्रतापगडच्या पायथ्याची खान. आले बेगुमान नाही त्याला जाण. शिवाजी राजाच्या करमतीची. शिवाजी राजाच्या करमतीची. याच नाही जाणीव शक्तीची. याच नाही जाणीव शक्तीची. करील काही कल्पना युक्तीची. राजी जी 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 जी. खानाच्या भेटीसाठी महाराजांना एक शानदार शामियाना उभारला होता. भेटीसाठी छान उभारीला. भेटीसाठी छान उभारीला. नक्षदार शामियान्याला. नक्षदार शामियान्याला. अशा या शामियान्यात खान डौलत डुलत आला. खान डौलत डुलत आला. सय्यद पंडित त्याच्या संगतीला. सय्यद पंडित त्याच्या संगतीला. शिवबाच्या संगती माळा. शिवबाच्या संगती माळा. राजाला पाहून खान म्हणतो कसा. आओ शिवाजी आओ मारे गले लग जाओ. आओ हा हा हा. खान हाक मारितो हसरी. खान हाक मारितो हसरी. रोकून नजारा गैरी जिरा जिरा जी 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 जी. खानानं राजाला आलिंग दिलं आणि दगा केला. खानदा अभिमान मानाला. खानदा अभिमान मानाला. खानदा अभिमान मानाला. कत्तरीचा वार त्याने केला. कत्तरीचा वार
छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत राहा लोकसत्यवाणी न्यूज चॅनल. संस्थापक संचालक सुनील खर्डीकर सरांचे खर्डीकर क्लासेस. एकच विश्वास खर्डीकर क्लास. फक्त यशासाठीच असे नामांकित खर्डीकर क्लासेस. 10वी 11वी 12वी मराठी व इंग्रजी माध्यम. मुख्य कार्यालय भाग्योदय बिल्डिंग, दुसरा माळा, डोंबिवली पूर्व. ऑफिस नंबर 0251286395. मोबाईल नंबर 9820627580. दुसरा नंबर 9820904646. आमच्या शाखा. बाप्पा मोरया गजवदना तू सुख करता, गजवदना तू दुःख हरता, गजवदना मोरया 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 गणपती बाप्पा मोरया. गजवदना तू सुख करता, गजवदना तू दुःख हरता, गजवदना मोरया मोरया. आता आपल्या समोर मारुती स्तोत्र पठण स्पर्धेला सुरुवात होत आहे. चला तर पाहूया. नमस्कार, मी मानसी अमया हर्डीकर, ठाणे येथील रहिवासी. मी शिक्षिका आहे. लोकसत्यवाणी प्रस्तुत मारुती स्तोत्र पठण स्पर्धेमध्ये भाग घेण्याची संधी मिळाल्याबद्दल मी चॅनलचे आभार मानत आहे. मारुती रायाला वंदन करून मारुती स्तोत्राचे पठण करण्यास आता मी सुरुवात करत आहे. भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती, वनारी अंजनी सुता रामदूता प्रभंजना, महाबळी प्राणदाता सका उठवी बळे, सौख्यकारी दुःखहारी धूर्त वैष्णव गायका, दीनानाथा हरिरूपा सुंदरा जगदंतरा, पाताल देवता हंता भव्य सिंदूर लेपना, लोकनाथा जगन्नाथा प्राणनाथा पुरातना, पुण्यवंता पुण्यशीला पावना परितोषका, ध्वजाग्रे उचली पाहो आवेशे लोटला पुढे, काळाग्नी काळ रुद्राग्नी देखता कापती भय, ब्रह्मांडा माईली नेणो आवळे दंतपंगती, नेत्राग्नी चालिल्या ज्वाळा भ्रुकुटी ताटिल्या बळे, उच्चते मुरडिले माथा किरीटी कुंडले बरी, सुवर्णघटिका सोटी घंटा किणकिण नागरा, ठकारे पर्वता ऐसा नेटका सडपातळू, चपळांग पाहता मोठे महाविद्युलते परी, कोटीच्या कोटी उड्डाणे झेपावे उत्तरेकडे, मंद्रांद्री सारिखा द्रोणू क्रोधे उत्पाटिला बळे, आणिला मागुती नेला आला गेला मनोगती, मनासी टाकिले मागे गतीसी तुळना नसे, अणुपासोनी ब्रह्मांडा एवढा होत जातसे, तयासी तुळना कोठे मेरू मांदार धाकुटे, ब्रह्मांडे भोवते वेडे वज्रपुच्छे करू शके, तयासी तुळना कैची ब्रह्मांडी पाहता नसे, आरक्त देखिले डोळा ग्रासिले सूर्यमंडळा, वाढता वाढता वाढे भेदिले शून्यमंडळा, धनधान्य पशुवृद्धी पुत्र पौत्र समस्तही, पावती रूप विद्यादी स्तोत्र पाठे करोनिया, भूतप्रेत संबंधादी रोग व्याधी समस्तही, नासती तुटती चिंता आनंदे भीमदर्शने, हे धरा बंधरा श्लोकी लाभली शोभली वरी, दृढ देहो निसंदेहो संख्या चंद्रकाळा गुणे, रामदासी अग्रगण्यो कपिकुळासी मंडणू, रामरूपी अंतरात्मा दर्शने दोषनासती, इति श्री रामदास कृत संकट निरसन श्री मारुती स्तोत्र संपूर्ण. नमस्कार, माझं नाव सृष्टी मनीष दांडेकर आहे. मी इयत्ता 8वीत शिकते. माझ्या शाळेचं नाव स्वामी विवेकानंद विद्यामंदिर विष्णुनगर आहे. खरं तर आज आपण अत्यंत कठीण काळातून जात आहोत. आपले जीवन कोरोनासारख्या या महामारीने ग्रासलं आहे. नित्य नवीन संकट तर यात भर घालतच आहेत आणि म्हणून आपले जीवन हे अधिक तणावपूर्ण बनलं आहे. विज्ञानामुळे जरी मानवाची पावलं चंद्रावर पोहोचली असली ना, तरी त्याच्या मनाला अजून तितकी शांतता लाभलेली नाही. शांती, उन्नती आणि उत्कर्षासाठी कशाची गरज असते, ती म्हणजे मानसिक शांततेची. मला असं वाटतं मित्रांनो, आपण रोज 15 ते 20 मिनिटं एकाग्र चित्ताने स्तोत्रपठण केलं ना, तर आपल्याला मानसिक शांतता निश्चितच लाभेल आणि आपले आरोग्यही चांगले राहील. मी आज तुम्हाला समर्थ रामदासांनी रचलेले श्री मारुती स्तोत्र म्हणून दाखवणार आहे. त्याच्यात त्यांनी शरीर कमवणे, बळ मिळवणे याला फार महत्त्व दिलं आहे. बळाचे मूर्तिमंत रूप म्हणून ते मारुतीची उपासना करत आणि आपणही करावी अशी त्यांनी शिकवण दिली आहे.
मारुतीचे विविध पैलू वर्णिलेले मारुती स्तोत्र मी तुमच्यासमोर पठण करत आहे. त्यापूर्वी मी मारुतीचे दर्शन घेते. तुम्हीही घ्या. आता मी मारुती स्तोत्र म्हणण्यास सुरुवात करते. श्री मारुती स्तोत्र. भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती वनारी अंजनी सूता रामदूता प्रभंजना महाबळी प्राणदाता सकळा उठवी बळे सौख्यकारी दुःखहारी धूर्त वैष्णव गायका दीनानाथा हरिरूपा सुंदरा जगदंतरा पाताल देवता हंता भव्य सिंधूरलेपणा लोकनाथा जगन्नाथा प्राणनाथा पुराथना पुण्यवंता पुण्यशीला पावना परितोषका ध्वजांगे उचली बाहो आवेशे लोटला पुढे काळाग्नी काळ रुद्राग्नी देखता कापती भये ब्रह्मांडी मायनी नेणू आवळे दंतपंगती नेत्राग्नी चालिल्या ज्वाळा भ्रुकुटी ताठिल्या बळे पुच्छते मुरडिले माथा किरीटी कुंडले बरी सुवर्ण कटिका सोटी घंटा किणकिणी नागरा थक्कारे पर्वता ऐसा नेतका सडपातळू चपळांग पाहता मोठे महाविद्युलते परी कोटीच्या कोटी उड्डाणे झेपावे उत्तरेकडे मंदाद्री सारिखा द्रोणू क्रोधे उत्पाटीला बळे आणिला मागुती नेला आला गेला मनोगती मनासी टाकिले मागे गती श्री तुळना नसे अणुपासोनी ब्रह्मांडा एवढा होत जातसे तयासी तुळना कोठे मेरु मंदारदा कुटे ब्रह्मांडे भोवती वेडे वज्रपुच्छे करू शके तयासी तुळना कैची ब्रह्मांडी पाहता नसे आरक्त देखिले डोळा ग्रासिले सूर्यमंडळा वाढता वाढता वाढे भेदिले शून्य मंडळा धनधान्य पशुवृद्धी पुत्र पौत्र समस्तही पावती रूप विद्याद्री स्तोत्र पाठे करुनिया भूतप्रेत समंदादी रोग व्याधी समस्तही नासती तुटती चिंता आनंदे भीमदर्शने हे धरा पंधरा श्लोकी लाभली शोभली बरी दृढदेहो निसंदेहो संख्या चंद्र कला गुणे रामदासी अग्रगण्यु कपिकुळासी मण्णणु रामरूपी अंतरात्मा दर्शने दोषनासती इति रामदासकृतं संकट निरसन श्री मारुती स्तोत्रम संपूर्णम. धन्यवाद. श्री मारुती स्तोत्र. भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती वनारी अंजनी सूता रामदूता प्रभंजना महाबळी प्राणदाता सकळा उठवी बळे सौख्यकारी दुःखहारी दूत वैष्णव गायका दीननाथा हरिरूपा सुंदरा जगदंतरा पाताल देवता हंता भव्य सिंधूरलेपना लोकनाथा जगन्नाथा प्राणनाथा पुरातना पुण्यवंता पुण्यशीला पावना परितोषका ध्वजांगे उचली बाहो आवेशे लोटला पुढे काळाग्नी काळ रुद्राग्नी देखता कापती भे ब्रह्मांडे मायली नीनो आवळे दंतपंगती नेत्राग्री चालिल्या ज्वाळा उघटी ताटिल्या बळे उच्चते मुरडले माथा किरीटी कुंडले बरी सुवर्णकटिका सोटी घंटा किंकिणी नांगरा टकारे पर्वतायसा नेटका सडपातळू चपळांग पाहता मोठे महाविद्युलते परी कोटीच्या कोटी उड्डाणे झेपावे उत्तरेकडे भद्राद्री सारिका द्रोणू ओदे उत्पादिला बळी आणिला मागुती नेला आला गेला मनोगती मनाशी टाकले मागे गतीशी तोणा नसे अणोपासूनी ब्रह्मांडा एवढा होत जातसे त्याशी तोणा कोठे मेरू मांदार धाकुडे ब्रह्मांडा भोवते वेडे
वज्रपुष्ये करू शके त्याशी तुणा कैची ब्रह्मांडी पाहता नसे आ रक्त देखिले डोळा घासले सूर्यमंडळा वाढता वाढता वाढे भिजले शून्यमंडळा धनधान्य पशुवृद्धी पुत्र पौत्र समग्रही भावती रूप विद्यादी स्तोत्र पाठे करूनिया भूतपेत समप्त्यादी रोग व्याधी समस्तई नासती तुटती चिंता आनंदे भीमदर्शने हे धरा 15 श्लोकी लावली शोभली बरी दृढदेव निस्संदेहो संख्या चंद्र कला गुणे रामदासी अग्रगण्यो कपळकुळासी मंडनो रामरूपी अंतरात्मा दर्शने दोषनासती इति श्री रामदासकृत संकट निरसन नाम मारुती स्तोत्र संपूर्णम. आर्या दीपक जोशी. मी सरस्वती मंदिर प्राथमिक शाळा नोपाळ ठाणे इयत्ता 3री ड मध्ये शिकत आहे. भीमरूपी महारुद्रा वज हनुमान मारुती वनारी अंजली सुता रामदूता वतन्मा महाबळी प्राण जाता सकळा अवटळी बळे सौख्यकारी दुःखहारी तुत वैष्णव गायका दीनानाथा हरी रूपा सुंदरा जगदंतरा पाताल देवता हंता भव्य सिंधू लेपना लोकनाथा जगन्नाथा प्राणनाथा पुराणता पुण्यवंता पुण्यशीला पावला परिदोषगा तजांगे उचली बाहो आवेशे लोटला पुढे काळांगी काळ रुद्रांगी देखता कापती बै ब्रह्मांडे माये नेणो आवळे दंत पंगती नेत्रांगी चाईला ज्वाळा भूकृती टाठिला बै पुच्छते मुरली माता किरीटी कुंडले वरी सुवर्णकटिका कोटी घंटा किंकिणी नागरा ठकारे पर्वता ऐसा निटका सतपातळू चपळांग पाहता मोते महावितुलेपणी कोटीच्या कोटी उद्याने जे पावे उत्तरेकडे भद्रांगी सारिका द्रोण क्रोधे उत्पाटीला बळे आणीला मावती नेला आला गेला मनोगती मनासी टाकिले मागे गतीसी तुळसा नसे अनुपासुनी ब्रह्मांडा एवढा होत जात नसे तयासी तुणा कोटे मेनू मंदार ढाकुटे ब्रह्मांडे भवते वेडे ब्रह्मांडे मायू आवळे दंतपंगती आवळे दंतपंगती आवळे दंतपंगती तयासी तुळना कैची ब्रह्मांडी पात नसे आरक्त देखिले डोळा ग्रासिले सूर्यमंडळा वाढता वाढता वाढे बेंदिले शून्यमंडळा तरधान्य पशुबुद्धी पुत्र पौत्र समग्री पावती रूप विद्यार्थी स्तोत्रे पाठे करुनिया भूतवेतो योगेवादी समस्ते नासती तुटती चिंता आनंदे विंदर्शन हे धरा 15 श्लोकी लावली शोभली वरी विसंदेहो संख्या चंद्रागळा म्हणे रामदासी अग्निगण्यो कपी तुळासी मंडू रामरूपी अंतरात्मा दर्शने दोष नसती इति रामचंद्र मारुती स्तोत्र संपूर्ण. नमस्ते, माझे नाव सानिका सोमनाथ तिवटे. मारुती स्तोत्र. भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती वनारी अंजनी सुता रामदूता प्रभंजना महाबळी प्राणदाता सकळा उठवी बळे सौख्यकारी दुःख धूर्त वैष्णव गायका दीनानाथा हरिरूपा सुंदरा जगदंत पाताल देवता हंता भव्य सिंदूर लेपणा लोकनाथा जगन्नाथ प्राणनाथा पुरातना पुण्यवंता पुण्यशीला पावना परितोषका ध्वजांगे उचली आवेशे लोटला पुढे काळाग्नी काळ रुद्राग्नी देखता कापती ब्रह्मांडे माईले नेनो आवळे दंतपंगती नेत्रांगणी चालिल्या ज्वाळा भ्रुकुटी पाठ ताटिल्या बळे पुच्छते मुरडिले माथा केटी कुंड सुवर्ण कटिकांसोटी घंटा किंकिन नागरा ठकारे पर्वता ऐसा नेटका सडपातळू चपळा मोठे महाविद्युलते परी कोटीच्या कोटी उठाणे झेपावे उत्तरे मंद्रांगी सारखा द्रोणू क्रोधे उत्पाठ आणीला मागुती नेला आला गेला मनोगती मनासी टाकिले मागे गतीसी तुलना अणुपासुनी ब्रह्मांडा एवढा होत जात असे तयासी तुलना कैची ब्रह्मांडी पाहता नसे आरक्त देखिले डोळा ग्रासिले सूर्यमंडळ
वाढता वाढता वाढे भेदिले शून्य मंडळा धन धान्य पशुवृत्ती पुत्र पौत्र समग्र ही नासती तुटती चिंता आनंदे भीमद हे धरा 15 श्लोकी लाभली शोभली वरी दृढदेहो निसंदेहो संख्या चित्रकला रामदासी अग्रगण्य कपी कुळासी मंडळ रामरूपी अंतरात्मा दर्शने दोषरास इति श्री रामदास कृतम संकट निरसनम मारुती स्तोत्रम संपूर्णम. माझे नाव अभिषेक अमोल नवते. मी इयत्ता 8वी अ मध्ये शिकत आहे. आज मी तुम्हाला मारुती स्तोत्र म्हणून दाखवणार आहे. भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती वनारी अंजनी सुता रामदूता प्रमंजना महाबळी प्राणदाता सकळा उठवी बळे सौख्यकारी दुःखारी दूत वैष्णव गायका दीनानाथा हरिरूपा सुंदरा जगदंतरा पाताल देवता हंता भव्य सिंधूर लेपना लोकनाथा जगन्नाथा प्राणनाथा पुरातना पुण्यवंता पुण्यशीला पावता परितोषका ध्वजांगे उचली बाहो आवेशे लोटला पुढे काळाग्नी कारण रुग्णांनी देखता कापती भय ब्रह्मांडे मारे नेनो आवळे दंतपंकती नेत्रागी ज्वारीला ज्वाळा भुकटी ताठिल्या बरे उच्चडे मुरडीने माता किरटी कुंडले बरी सुवर्ण कटिका सोटी घंटा किरगिरी नागरा ठकारे पर्वता ईसा नेटका सडपातळू चपळांग पाहता मोठे महाविद्युलले परी कोटीच्या कोटी उद्याने जे पावे उत्तरेकडे मंद्रासी सारीना द्रोणू धोबे उत्पातीला बळे आणिला मारुती गेला आला गेला मनोगती मनासी टाकिले मागे गतीसी तुळा नसे अनुपना सोनी ब्रह्मांडा एवढा होतदाससे तयाशी तुळना कैची मेरू मंदार दाकुटे आरक्त देखिले डोळा रासिरे सूर्यमंडळा वाढता वाढता वाडे बेतिले शून्यमंडळा धनधान्य पशुवृद्धी पुत्र पौत्र समस्तही नासती तुटती चिंता आनंदे भीमदर्शने हे धरा 15 श्लोकी लाभली शोभली वै अनंदेहो निसंदेहो संख्या चंद्रकोना गुणे रामदासी अग्रगण्यू कपी कुळासी मंडळू रामरूपी अंतरात्मा दर्शने दसनासती इति श्री रामदास संस्कृतम श्री मारुती स्तोत्र संपूर्णम. नमस्कार, माझं नाव मानसी पंकज गजेश्वर. मी इयत्ता 8वीत असून माझ्या शाळेचे नाव स्वामी विवेकानंद विद्या मंदिर विष्णुनगर माध्यमिक डोंबिवली वेस्ट. श्री मारुती स्तोत्र. भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती वनारी अंजनी सुता रामदूता प्रभंजना महाबळी प्राणदाता सकळा उठवी वय सौख्यकारी दुःखहारी दूत वैष्णव गायका दीननाथा हरिरूपा सुंदरा जगदंतरा पाताल देवता हंता भव्य सिंदूर लेपना लोकनाथा जगन्नाथा प्राणनाथा पुरातना पुण्यवंता पुण्यशीला पावना परितोषका ध्वजांगे उचली बाहो आवेशे लोटला पुढे काळांगी काळ रुद्रांगी देखता कापती भय ब्रह्मांडे माईले नेनो आवळे दंतपंगती नेत्रांगी चालिल्या जाळा भुकटी ताठिल्या पय पुच्छते मुरडिले माता किरीटी कुंडले बरी सुवर्णकटिका सोटी घंटा किरकिरी नागरा ठकारे पर्वता ऐसा नेटका सडपातळू चपळांग पाहता मोठे महाविद्युल्यते परी कोटीच्या कोटी उद्याने झेपावे उत्तरेकडे मंद्रांती सारिका द्रोणू क्रोधे उत्पातीला वय आणला मारुती नेला आला गेला मनोगती मनासी टाकिले मागे गतीसी तुळना तसे अनोपा सोनी ब्रह्मांडा एवढा होता तसे तयासी तुळना कोठे मेरू मंदार धाकुटे तयासी तुळना कैची ब्रह्मांडी पाहता नसे आरक्त देखिले डोळा ग्रासिले सूर्यमंडळा वाढता वाढता वाडे बेधिले सूर्यमंडळा धनधान्य पशुवृद्धी पुत्र पौत्र समस्तै नासती तुटती चिंता आनंदे भीमदर्शने हे धरा 15 श्लोकी लाभली शोभली भरी दुदंदेहो निसंदेहो संख्या चंद्रकळा गुणे रामदासी अग्रगण्यू कपी कुळासी मंडनु
रामदूती अंतरात्मा दर्शने दोषनासती इति श्री रामदास संस्कृत संकट निरसनम मारुती स्तोत्रम संपूर्णम. धन्यवाद. अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान, एकमुखाने बोला बोला जय जय हनुमान. नमस्कार, माझं नाव आरुष देवेंद्र चौधरी. आज मी तुम्हाला श्री मारुती स्तोत्र म्हणून दाखवणार आहे. भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती, वनारी अंजनी सूता रामदूता प्रभंजना, महाबळी प्राणदाता सकळा उठवी बळे, सौख्यकारी दुःखहारी धूर्त वैष्णव गायका, दीननाथा हरी रूपा सुंदरा जगदंतरा, पाताळ देवता हंता भव्य सिंदूर लेपना, लोकनाथा जगन्नाथा प्राणनाथा पुरातना, पुण्यवंता पुण्यशीला पावना परितोषका, ध्वजांगे उछली बाहो आवेशे लोटला पुढे, काळाग्नी काळ रुद्राग्नी देखता कापती भये, ब्रह्मांडे मायली नेनो आवडे दंत पंगती, नेत्राग्नी चालिल्या ज्वाळा भ्रुकुटी दाठिल्या बडे, पुच्छते मुरडिले माथा कीर्ती कुंडले बरी, सुवर्ण कटिका सोटी घंटा किणकिणी नाघरा, थकारे पर्वता ऐसा नेटका सडपातळू, छपरांग पाहता मोठे महाविद्युल्य परी, कोटीच्या कोटी उड्डाणे झेपावे उत्तरे गडे, मंदाद्री सारखा द्रोणू क्रोधे उत्पाठिल्या बळे, आणिला मागुती नेला आला गेला मनोगती, मनासी टाकिले मागे गतीसी तुलना नसे, अनोपासोनी ब्रह्मांडा एवढा होत जातसे, तयासी तुलना कोठे मेरु मंदार धाकुटे, ब्रह्मांडा भोवते वेढे वज्रपुष्ये करू शके, तयासी तुलना कैची ब्रह्मांडी पाहता नसे, आरक्त देखिले डोळा ग्रासिले सूर्यमंडळा, वाढता वाढता वाढे भेदिले शून्य मंडळा, धनधान्य पशुवृद्धी पुत्र पौत्र समस्तही, पावती रूप विद्याधी स्तोत्र पाठे करूनिया, भूत प्रेत संबंधाधी रोग व्याधी समस्तही, नासती तुटती चिंता आनंदे भीम दर्शने, हे धरा पंधरा श्लोकी लाभली शोभली बरी, दृढदेहो निस्संदेहो संख्या चंद्र कळाहुणे, रामदासी अग्रगण्यू कपिकुळासी मंडनू, रामरूपी अंतरात्मा दर्शने दोषनासती. इति श्री रामदास कृतं संकट निरसनम मारुती स्तोत्रम संपूर्णम. धन्यवाद. अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान, एकमुखाने बोला बोला जय जय हनुमान. नमस्कार, माझं नाव मोक्षा देवेंद्र चौधरी. मी आज तुम्हाला श्री मारुती स्तोत्र म्हणून दाखवणार आहे. भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती, वनारी अंजनी सूता रामदूता प्रभंजना, महाबळी प्राणदाता सकळा उठवी बळे, सौख्यकारी दुःखहारी धूर्त वैष्णव गायका, दीननाथा हरी रूपा सुंदरा जगदंतरा, पाताळ देवता हंता भव्य सिंदूर लेपना, लोकनाथा जगन्नाथा प्राणनाथा पुरातना, पुण्यवंता पुण्यशीला पावना परितोषका, ध्वजांगे उचली बाहो आवेशे लोटला पुढे, काळाग्नी काळ रुद्राग्नी देखता खापती भये, ब्रह्मांडे माईले नेणो आवडे दंत पंगती, नेत्राग्नी चालिल्या ज्वाळा भ्रुकुटी ताठिल्या बळे, पुच्छते मुरडिले माता किरटी कुंडले बरी, सुवर्ण कटिका सोटी घंटा किणकिणी नागरा, ठकारे पर्वता ऐसा नेटका सळपातळू, चपळांग पाहता मोठे महाविद्युल्य परी, कोटीच्या कोटी उड्डाणे झेपावे उत्तरे गडे, मंद्राद्री सारिखा द्रोणू क्रोधे उत्पाठिला बळे,
आणिला माहुती नेला आला गेला मनोगती मनासी टाकिले मागे गतीसी तुलना नसे अनोपासोनी ब्रह्मांडा एवढा होत जातसे तयासी तुलना कोठे मेरु मंदार धापुटे ब्रह्मांडा भोवते भेडे वज्रपुष्ये करू शके तयासी तुलना कैची ब्रह्मांडी पाहता नसे आरक्त देखिले डोळा ग्रासिले सूर्यमंडळा वाढता वाढता वाढे भेदिले शून्य मंडळा धनधान्य पशुवृद्धी पुत्र पौत्र समस्तही पावती रूप विद्यादी स्तोत्र पाठे करुनिया भूत प्रेत संबंधादी रोग व्याधी समस्तही नासती तूटती चिंता आनंदे भीम दर्शने हे दरा पंधरा श्लोकी लाभली शोभली बरी दृढदेहो निस्संदेहो संख्या चंद्र कळा गुणे रामदासी अग्रगण्यू कपिकुळासी मंडनू रामरूपी अंतरात्मा दर्शने दोष नाचती इति श्री रामदास कृतं संकट निरशनम मारुती स्तोत्रम संपूर्णम. धन्यवाद. गुढीपाडवा आणि लोकसत्यवाणी न्यूज चॅनलच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित केलेला कार्यक्रम इथे संपन्न होत आहे. तरी प्रतिसाद दिलेल्या वाचक प्रेक्षकांचे मनापासून आभार मानते.